नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. शुभ मुहूर्त सांगितलेले आहे ते तुम्ही पाहिले का? कारण सर्व शंकांचे समाधान केलेलं आहे त्यामध्ये भद्रा काळ म्हणजे काय किंवा राहू काळाबद्दल. पण आज आपण काय पाहणार आहोत तर रक्षाबंधन नेमकं कधी करावं? तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळी सूर्यास्तानंतर साधारणतः 2.5 तासाचा जो कालावधी आहे यामध्ये रक्षाबंधन करण्याला खूप महत्त्व आहे असे धर्मसिंधू नामक ग्रंथात आढळते. तर रक्षाबंधन हे कधी करू नये तर पौर्णिमेच्या दिवशी भद्रा चालू असेल तर रक्षाबंधन केल्याने नाशाला कारणीभूत होते असे निर्णय सिंधू ग्रंथात आढळते. त्याचबरोबर या काळात राखी बांधणे सर्वदा निषिद्ध आहे, नाशाला कारणीभूत होतं. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. रक्षाबंधनाचा सण कशा प्रकारे साजरा करायचा आहे ते लक्षात घ्या. काय करू नये, कोणत्या प्रकारच्या राख्या बांधू नयेत हे सगळं बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जितकं जास्त शक्य असेल रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जावे. आता यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत, चालीरीती आहेत. तर आत्तापर्यंत तुम्ही ज्या पाळत आलेल्या आहात त्याप्रमाणे करा. पण रक्षाबंधनाला शक्यतो भाऊ हा बहिणीच्या घरी जातो. बहिणीने भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधावी. बहिणीने भावाला नमस्कार करावा. हा दिवस बहीण भावातील देवाणघेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. म्हणजे काय तर हे सगळं जे व्यावहारिक आहे ते बाजूला ठेवून बहिणीने आपल्या भावाला निस्वार्थपणे राखी बांधल्यास आणि त्याचे आशीर्वाद घेतल्यास बहीण भावातील जे प्रेम आहे, एकोपा आहे तो असाच टिकून राहतो. म्हणूनच या दिवशी भाऊ देखील बहिणीला सात्विक ओवाळणी देतो. तर यामध्ये काय असतं तर रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देतो. भेटवस्तू दिल्याने एकमेकांची आठवण राहते. भावाप्रती असलेल्या बहिणीच्या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही, पण काही प्रमाणात तो प्रेमाने काहीतरी तिच्या आवडीची वस्तू तिला देतो आणि या स्थूल वस्तूद्वारे तो आनंद आणि माया, प्रेम प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. कारण अनेकदा मुलं किंवा जे माणसं आहेत ते लेडीजपेक्षा कमी प्रमाणात बोलतात किंवा मनातल्या भावना सांगू शकत नाही किंवा सांगता येत नाही त्यांना. त्यामुळेच ओवाळणी देताना भावाच्या मनात बहिणीप्रती असलेल्या खूप साऱ्या भावना त्या भेटवस्तूमध्ये असतात. हे प्रत्येक बहिणीने लक्षात घ्यावं. कारण मोठ्या आपुलकीने त्याला जे जमलं ते त्याने आणलेलं आहे, पण त्याची किंमत, त्याचं मोल हे ज्यांना भाऊ नाही आहे किंवा ज्यांना बहीण नाही आहे त्यांना जाऊन विचारा. म्हणूनच भावाने त्याच्या स्वेच्छेने जे काही तुम्हाला ओवाळणी दिलेली आहे तिचा स्वीकार जरूर करा. अन्यथा ती टाळून उगाच त्याचा अपमान करणं हे चुकीचं आहे. कारण या सगळ्या वस्तू तिथेच राहतात, पण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, गोडवा हा वाढत जातो, संपत नाही. म्हणून व्यावहारिक ज्या गोष्टी आहेत त्यापेक्षा आपल्या भावाला आजच्या दिवशी ओवाळताना खास करून नारळ जो आहे अखंड पाण्याचा तो नारळ जवळ ठेवावा आणि हा नारळ भावाभोवती 3 वेळा ओवाळून तो पाण्यात जलप्रवाह करण्यासाठी द्यावा. नारळ का ठेवायचा? जेव्हा आपण ओवाळत असतो तेव्हा नारळ हा भरभराटीचं प्रतीक आहे. कारण वरून जरी तो जटांनी भरलेला दिसला तरी आतमध्ये त्याच्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते खूप गोड आणि एकदम त्यातील खोबरं देखील मिठास आणि मधुर लागतं. तर अशाप्रमाणेच बहीण भावाचं नातं देखील असंच राहावं आणि भावाची भरभराट व्हावी. श्रीफळ म्हणजे लक्ष्मीकारक, श्रीफळ म्हणजे गणपतीचं देखील प्रतीक, संकट नाशन करणारे असे गणपती बाप्पा. त्यामुळे श्रीफळ जरूर भावाला द्यावं आजच्या दिवशी. आणि त्यानंतर ताटामध्ये सुपारी जरूर असावी. ताटामध्ये सुपारी असल्यामुळे ती सुपारी ज्याप्रमाणे टणक आहे, दीर्घकाळ टिकून राहते, त्याचप्रमाणे माझा भाऊ देखील प्रत्येक संकटात खंबीर, टणकपणे उभा राहावा आणि त्याचं देखील आयुष्यामध्ये भरभराट व्हावी, दीर्घायुष्य ते व्हावा. यामागे या सुपारीचं औक्षण करण्याचं कारण आहे. तर यासोबतच प्रार्थना काय करायची आहे की प्रार्थना जी आहे ती तुम्हाला मी इथं दिलेली आहे. ती प्रार्थना जरूर तुम्ही म्हणावी. येन बद्धो बलिराजा दानवेद्रो महाबलहा तेन त्वामापि बंधनामी रक्षो मा चल. म्हणजे काय? अर्थ काय आहे याचा? तर
महाबली म्हणजे बळीराजा, ज्याला साक्षात लक्ष्मी मातेने राखी बांधली होती, कारण पाताळामध्ये भगवान विष्णूंना बळीराजा वर मागितल्यानंतर घेऊन गेले होते, तेव्हा ही राखी बांधण्याची प्रथा माता लक्ष्मीने देखील सुरू केली, असं अनेक पुराण ग्रंथामध्ये वर्णन आहे. तर याचा अर्थ असा आहे, महाबली आणि दानवेंद्र असा जो बलिराजा जिने बद्ध झाला, म्हणजे त्या रक्षेने मी तुला ही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस. बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यासाठीच ही प्रार्थना आहे. कारण ज्याप्रमाणे हा धागा अतूट बंधन आहे आणि जेव्हा ही गाठ आपण बांधत असतो, तेव्हा या गाठीला देखील खूप महत्त्व आहे बरं का. ही गाठ बांधताना अनेक ठिकाणी 4 गाठींचं खूप महत्त्व आहे. पहिली गाठ जी आहे ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं स्मरण आणि आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून बांधावी. दुसरी गाठ भावाला आरोग्य व दीर्घायुष्य मिळावं. तिसरी गाठ बहिणीच्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी. आणि चौथी गाठ दोघांच्या नात्यामध्ये अखंडितपणे गोडवा राहावा, दोन्ही परिवारांमध्ये सदैव सलोख्याचं वातावरण राहावं, असं त्यामागचा अर्थ आहे. म्हणून हा अर्थ जाणून घेऊन प्रत्येक गाठ प्रत्येक बहिणीने बांधावी. यामागचं हे महत्त्वाचं कारण मी आज तुम्हाला सांगितलं. प्रार्थना कोणती करावी ती देखील सांगितली आणि भावाने कोणतीही न मागता जर ओवाळणी आणली असेल तर तिचा स्वीकार करावा, मोलभाव करू नये. त्याचबरोबर बहिणीने भावाला नमस्कार करावा, भावाने देखील बहिणीला नमस्कार करावा. कोणतंही लहान मोठं इथं नातं न धरता एकमेकांचा आदर करावा. त्याचबरोबर आजच्या दिवशी हे सर्व करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट जी जाता जाता शेवटी मी सांगते, की बहिणीने औक्षणाचं ताट वगैरे तयार केल्यानंतर एका लाल पोटलीमध्ये तुरटीचा मोठा तुकडा ठेवावा, ती बांधावी आणि भावाच्या जवळ खिशामध्ये ठेवावी. आणि हे सगळं औक्षण वगैरे झाल्यानंतर ही तुरटी घ्यावी, भावावरून 3 वेळा उतरवून ती कचऱ्याच्या पिशवीत, कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावी. अशा प्रकारे केल्यास भावावरील जी आत्तापर्यंत नकारात्मकता होती, जी वाईट नजर होती अनेक लोकांची त्याच्या बिझनेसवर, त्याच्या करिअरवर, त्याच्या सगळ्या घरातील गोष्टींवर, ती सगळी निघून जाते. बहिणीने काढलेली नजर ही भावाची त्वरित उतरते. त्यामुळे जरूर हा उपाय प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी मनोभावे करावा. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखी निवडताना देवतांचे चित्र असलेल्या उगीचच राख्या घेऊ नका, त्या बांधू नका. राखीच्या माध्यमातून देवतांची विडंबन होते. आजकाल रक्षाबंधन या सणाला राखीवरती देवतांची चित्र असतात, मग ती वापरानंतर इकडे तिकडे पडतात. मग त्यामुळे उगीचच हे सगळं होण्यापेक्षा ते टाळण्यासाठी त्या प्रकारच्या राख्या न घेता विविध धार्मिक चिन्हांच्या वगैरे राख्या घ्याव्यात, असं त्यामागचं कारण आहे. आणखीन तुमच्या इथे कोणत्या प्रकारे रक्षाबंधन साजरं केलं जातं, तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी अजून पाळता किंवा कोणत्या गोष्टी औक्षणाच्या ताटात घेता, हे मला कमेंट करून सांगा. तुमच्याबरोबर इतरांना देखील माहिती होतील. कमेंट सर्वजण वाचतात तेव्हा प्रत्येकाला माहीत होतात. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल, ही माहितीपूर्वक वाटली असेल तर जरूर लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर आठवणीने मला सांगा की तुमच्या इकडे यामध्ये कोणती गोष्ट आणखीन एक्स्ट्रा ताटामध्ये ठेवली जाते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.